वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आनंदकंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्याचे अवतार हनुमंतराय, बजरंग बली, मारुतीराय आणि या मारुतीरायांचा भंडारा शिंदेवाडी या गावामध्ये, हिंगणे अंतर्गत शिंदेवाडी गाव, आणि या गावामध्ये प्रतिवर्षी आपण हा भंडारा मोठ्या थाटामाटात पार पडत असतो। या वर्षी आपल्या गावकऱ्यांनी संकल्प केला, कधी कीर्तनाचा कार्यक्रम केला, कधी प्रवचनाचा कार्यक्रम केला, कधी जुगलबंदीचा कार्यक्रम केला, कधी भजनाचा कार्यक्रम केला, आणि या वर्षी हनुमान कथेचं आयोजन केलेलं आहे। कथा त्याचीच असते, माणसाच्या जीवनाची जी व्यथा हरण करते त्याची कथा असते। आज आपण मारुतीरायांची कथा गाणार आहोत, मारुतीरायांचे पवाडे गाणार आहोत, मारुतीरायांचं गुणगान गाणार आहोत। आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचं गुणगान ऐकतो, वर्ष श्राद्ध दशक्रिया विधी याच्यातही आपल्याला माणसांचं गुणगान गावं लागतं। कदाचित काही माणसांचं गुणगान गाण्यासारखं नसतं तरी थोडंसं चेंज करून गावं लागतं। आलं ना लक्षात? हां, असं लई लवकर लक्षात येत आहे, हा गावं लागतं हा। परंतु मारुतीरायांचं जे गुणगान आहे, प्रभू रामचंद्रांचं जे गुणगान आहे, भगवान श्रीकृष्णांचं जे गुणगान आहे, हे खरोखर गाण्यासारखंच आहेत महाराज। कृष्ण चरित्र तर ओरिजिनल गायचं आहे, रामचरित्र गायचंही आहे आणि आचरणात आणायचंही आहे। आज मारुतीरायांचं चरित्र आहे। या जगामध्ये भगवान अवतार घेतात केव्हा? ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होईल त्या वेळेस अवतार घेतात। रामाने अवतार घेतलेला आहे रावणाचा आणि राक्षसांचा नायनाट करण्यासाठी। कृष्णाने अवतार घेतलेला आहे कंसाचा वध करण्यासाठी, दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी। हनुमंतरायाने अवतार घेतलेला आहे, कशासाठी घेतलेला आहे? हनुमंतरायाने जो अवतार घेतलेला आहे, काही नाश करण्यासाठी घेतलेला आहे आणि काही वाढवण्यासाठी घेतलेला आहे। लक्ष द्या,
अवतारामध्ये बघा, राम अवतारामध्ये युद्ध आहे, कृष्ण अवतारामध्ये युद्ध आहे, हे सगळे युद्ध आहेत. परंतु दत्त अवतार एक असा अवतार आहे, या दत्त अवतारामध्ये युद्ध नाही, युद्ध नाही, मारामाऱ्या नाही. दत्त अवतार जो आहे तो ज्ञान देण्यासाठी अवतार झालेला आहे. परंतु हनुमंतांचा जो अवतार आहे, हनुमंतांचा अवतार मारण्यासाठीही आहे आणि देण्यासाठी सुद्धा आहे. हनुमंतरायाने रामायणाच्या युद्धामध्ये कितीतरी राक्षस मारले आणि हनुमंतरायाने जगाला भक्ती दिल्या, नवे नवे भक्तीच्या वाटा दिल्या. तुकोबारायांनी सुद्धा भक्तीच्या वाटा विचारल्या. कोणाला विचारल्या? हनुमंतरायांना विचारल्या. काय आमचे संगीतकार अत्यंत उत्कृष्ट आहे, त्यांचं गायनही अत्यंत सुंदर आहे आणि शिंतावरती त्यांचा हात सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. माऊली महाराज पवार, शिंतावर जे आहे माऊली महाराज पवार बीडवरून आलेले आहेत. आता ही जी टीम आहे ना, ही आमच्या कथेची टीम आहे. ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेशापर्यंत आता मुक्ताईची कथा अयोध्येला होती, तर ही सगळी टीम अयोध्येला होती. ही फार मोठी कथा करणारी आहे. परंतु आपल्या शिंदे वस्तीच्या विनंतीला त्यांनी मान दिला. एका दिवसाच्या कार्यक्रमाला सहसा त्यांचं येणं होत नाही, परंतु आपले कायमचे संबंध आहे. मुक्ताई महाराजांची कथा असते, माऊली महाराजांची असते, शिवानी महाराजांची असते, कृष्णा महाराजांची कथा असते, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर असते. हा तर एक ऋणानुबंधाचं हे नातं आहे आणि त्या नात्यानुसार आमचे हे सर्व संगीतकार मंडळी या ठिकाणी आलेले. त्याचप्रमाणे आमचे तबल्यावर असणारे अतुल महाराज शिंदे, ज्यांचा हात अत्यंत गोड आहे, कोपरगावचे आहे, आमच्या शिवानी महाराजांच्या माहेरचे आहेत. असं आहे. आणि जसा त्यांच्या तबल्यावरती हात गोड आहे, तसा स्वभावही तेवढाच गोड आहे. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे आमचे वैभव महाराज जे पॅडवर आहेत ना, हे आत्ताच आमचा दुपारी विषय झाला. आज इथं असतात तर उद्या महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्याला असतात. परवा दिवशी जर फोन केला तर कन्याकुमारीला असतात. मूर्ती लहान आहे, परंतु महाराष्ट्रातील नवे भारतातील एकही कथाकार त्यांनी सोडला नाही की ज्यांच्या कथेत त्यांनी वाजवलेल्या नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असणारे आमचे अमोल महाराज,
हे सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पॅडवादक आहे, परंतु आपल्याला इथं जागा कमी असल्यामुळं आपण हे सगळ्यांना बसू शकलो नाही, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे गोरख महाराज हे सुद्धा अत्यंत सुंदर पखवाद वाजवतात आणि अत्यंत सुंदर तबला वाजवतात. हा त्यांचा तबला जर पाहिला, पखवाद जर पाहिला, तर त्यांचा पखवाद म्हणजे असं अंतकरण हेलावून टाकतो असा त्यांचा पखवाद आहे. आणि आपल्या सर्वांचे परिचयाचे असणारे माऊली महाराज चाळक म्हणजे हे आमचा चौचिरा आहे. चौचिरा म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही. गायन क्षेत्रामध्ये म्हणला अग्रेसर, पेटी वाजवायला अग्रेसर, शिंत वाजवायला अग्रेसर, कीर्तन करायला अग्रेसर, जुगलबंदी करायला अग्रेसर, कॅमेरा चालवा, सगळ्या बाबतीत इथं ऑल इन वन असं हे संगीतकार मंडळी आहे. आणि सुंदर अशी साथ केली, सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे. काय भक्तीच्या त्या वाटा. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी साऊंड सिस्टीम, एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं सांगू, वास्तविक त्या बिचाऱ्याला आज उभं सुद्धा राहता येत नाही, त्याच्या पायाला जखम झालेली आहे. पण ते लेकरू इतकं गुणाचं आहे, इतकं चांगलं आहे की हे सगळं करत असताना सुद्धा त्याने इथं काहीच कमी पडू दिलं नाही. भगवंत त्याला खूप चांगलं आयुष्य देवो, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रभू रामचंद्र भगवान काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. पाण्याशिवाय माणसाची तान भागूच शकत नाही, प्रकाशाशिवाय अंधार नष्ट होऊच शकत नाही, ज्ञानाशिवाय अज्ञान जाऊच शकत नाही, आईशिवाय बाळाला जन्म कोणी देऊच शकत नाही, त्याप्रमाणे मारुतीरायाशिवाय भक्तीच्या वाटा कोणी दाखवूच शकत नाही. असे हे मारुतीराय आहे. आणि त्या मारुतीरायाची कथा आज आपण या ठिकाणी करतो. आणि विशेष म्हणजे आजच्या कथेमध्ये प्रत्यक्ष मारुतीराय इथं हजर आहे. मला आपल्या कृष्णा महाराजांनी यांनी सांगितलंय की म्हणले मारुतीराय आज प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्या वाडीमध्ये हजर आहे. आणि खरं सांगू, प्रत्येक देवाचा अवतार कार्य संपलं, परंतु मारुतीरायांचं अवतार कार्य अजून संपलेलं नाही आणि कधी ते संपणारही नाही. हा त्या झाडावर आहे ना बसलेले, झाडावर बसलेले आहे, प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले आहे. हा पिंपळाच्या झाडावर बसलेले आहेत. एकदा त्यांच्या नावाने गजर करा, बजरंग बली की राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम